धैर्यशील कदम यांचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो आणि या निवडणुकीत माझ्यासाठी कष्ट घेतलेल्या माझ्या सर्व कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते आणि माझे आप्त स्वकीय माझे मित्रमंडळी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय शशिकांत शिंदे, जयेंद्रराव पाटील साहेब, विश्वजित कदम आणि विशाल पाटील साहेब, बाळासाहेब पाटील या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या लढाईत जरी माझा पराभव झाला असला तरी ही लढाई अशीच चालू राहील, कारण ही लढाई मी माझ्या आमदार बनण्यासाठी नाही, तर या देशातील या संविधानाची स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्व, ही मूल्य जपण्यासाठीची ही लढाई आहे, ही लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई आहे। त्यामुळे ही लढाई अशीच चालू राहील। मला सहकार्य केल्याबद्दल मीडियाचे आणि सर्व पत्रकार बंधूंचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुनश्च एकदा विजयी उमेदवाराचं अभिनंदन करतो आणि थांबतो। आपल्याला पहिल्या पसंतीच्या मतांपेक्षा जास्त जवळपास 100 मतं जास्त मिळवण्यात नेमके आकडे काय सांगतात? कसं बघता एकूणच आकडेवारीवर नाराजी ही स्पष्ट काही प्रमाणात दिसली म्हणायची, आणखी थोडा प्रयत्न केला। साधारणपणे 190 मतदान आमचं होतं, पण आम्हाला 294च्या आसपास मतं मिळाली। म्हणजे 100हून अधिक मतदारांनी महायुतीकडून महाविकास आघाडीकडे येण्यासाठी कौल दाखवला। यावरूनच दिसतं की महाविकास आघाडीकडे येण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मतदार इच्छुक आहेत आणि भविष्यात महाविकास आघाडी नक्कीच आणखी चांगला परफॉर्मन्स करेल असं मला खात्री आहे। साताऱ्यातली नाराजी तुम्हाला दिसली काय? जो का जिल्हा परिषदला झालेला होता प्रकार राडा, त्यावरनं नाराजी दिसली आणि त्याचा फायदा आपल्याला मतदानामध्ये झाला का? सातारच्या जिल्हा परिषद राड्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतदारांमध्ये प्रचंड नाराजी होती, परंतु दोन्ही मंत्र्यांची मंत्रिपदं महत्त्वाची असल्यामुळं त्यांनी दबाव टाकून खऱ्या अर्थानं मतदारांना आमची मंत्रिपदं शाबूत राहावीत म्हणून तरी निदान महायुतीच्या उमेदवाराला मतदान करावं असं आव्हान केलं आणि त्या आव्हानाला मतदारांनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्या नेत्यांची मंत्रिपदं टिकवण्यासाठी मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचं दिसतंय। नाही, पण शेवटच्या दिवशी महायुतीच्या ज्या पद्धतीनं आता ही मतं पडलेली आहेत ते कुठेतरी प्रत्यक्षात होताच, तो फॅक्टर एक होता असं दिसतंय। काय सांगाल एकूण? नक्कीच मला साधारणपणे 150 मतदान कमी जे पडलं ते दबावापोटी खऱ्या अर्थानं महायुतीच्या मतदारांवर जो दबाव वरच्या स्तरावरून आला होता, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांच्याकडून त्यांच्या संबंधित सर्व मंत्र्यांना जे पद्धतीचे आदेश देण्यात आले आणि त्या मंत्र्यांनी जे खाली दबाव तंत्र वापरलं, त्यामुळेच साधारणपणे ही मतदान कमी झालं।